शेअर. नमस्ते मित्रांनो, मी ॲडव्होकेट अभिनव कदम आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. जेव्हा तुम्ही पात्रता या सारी झोपडपट्टीमध्ये पात्रता यादीतनं अपात्रता म्हणून तुमची घोषणा होते आणि तुम्ही या सारी झोपडपट्टीसाठी अपात्र होता. जर तुम्ही अपात्र झाल्यानंतर काय तुम्हाला कोणत्या पद्धतीने अपील दाखल करायचंय, त्या अपिलाचा नमुना काय आहे? बऱ्याचदा असं होतं की एकदा अपात्र झाल्यानंतर झोपडपट्टीधारक अपील करत नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या अपिलाची माहिती नसते. तर आपल्याला झोपडपट्टी अधिनियमानुसार 2 वेळेस अपील दाखल करता येतं आणि तुमची अपात्रता ही पात्र करून घेता येते. आता तुम्हाला हा फॉर्म सगळ्यांना माहीतच असेल. तुमच्याकडून विकसक ज्यावेळेस झोपडी ताब्यात घेतो, त्यावेळेस जर तुम्ही 1 जानेवारी 2011च्या आधीपासून तिथे वास्तव्य करत असाल, तर तुम्हाला हा फॉर्म तो विकसक भरून घेतो आणि सांगतो की तुम्हाला मी पात्र करून घेतो. आणि जर हा फॉर्म भरून घेताना तो तुम्हाला पैसे वगैरे मागत असेल, तर निश्चितच तुम्हाला तशा पद्धतीचे पैसे वगैरे देण्याची काही गरज नाहीये. तो तुमचा कायदेशीर अधिकार आहे. आणि हा जो फॉर्म आहे 13 मे 2015चा जे शासन निर्णय होता, त्या शासन निर्णयानुसार तुम्ही मोफत घरासाठी तिथं पात्र आहात. पण त्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 1 जानेवारी 2001 अथवा त्यापूर्वीपासून तुम्ही जर त्या झोपडीत राहत असाल, तर तुम्हाला तिथे मोफत घर मिळणार आहे. पण आता समजा तुम्ही 1 जानेवारी 2000 नंतर तिथे राहण्यास आला असाल, परंतु 1 जानेवारी 2011 पूर्वीचा तिथे तुमच्याकडे कोणताही पुरावा असेल, तर त्यासाठी शासनाने तुम्हाला एक दुसरा तिथं शासन निर्णय जारी केलाय. तर त्या शासन निर्णयानुसार तुम्ही सशुल्क पुनर्वसनासाठी तिथे पात्र होता. तर सशुल्क पुनर्वसनाकरता तुम्हाला हा फॉर्म आहे, जे जोडपत्र आहे ते तुम्हाला भरून द्यायचं आहे. तर हे जोडपत्र भरून दिल्यानंतर देखील जर तुम्ही अपात्र झाला असाल, तर काय त्यासाठी प्रोसिजर आहे? तर महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विकास अधिनियम जो 1971चा आहे, त्याच्या सेक्शन 35 मध्ये जर तुम्ही गेला, तर त्या सेक्शन 35 नुसार तुम्ही सक्षम प्राधिकारी जो असतो त्याच्याकडे अपील दाखल करू शकता. तर हे अपील दाखल कसं करायचं? तर या अपिलाच्या दाखल करण्या अगोदर जो महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन पुनर्विकास अधिनियम 1971 आहे, त्याचा आपण सेक्शन 35 पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अपील दाखल करण्यासाठी काय ते सेक्शन 35 म्हणतं हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. तर सेक्शन 35 आपण वाचणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ड्राफ्ट कसा तयार करायचा, अपील तयार कसं करायचं हे पाहणार आहोत. जर तुम्हाला अपील दाखल करताना किंवा अपिलाच्या फॉर्मॅटविषयी काही जरी अडचण असेल, तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. तुम्हाला मी मोफत ते ड्राफ्ट देण्याचा प्रयत्न करीन. तर हे जे सेक्शन 35 आहे, हे सेक्शन 35 काय म्हणतं ते आपण एकदा पाहूया, जेणेकरून तुम्हाला अपील कसं करायचं हे लक्षात येईल. तर अपील हे म्हणून सेक्शन 35 म्हणतं, या अधिनियमामध्ये अन्यथा स्पष्टपणे तरतूद केल्याखेरीज सक्षम प्राधिकरणाने दिलेली किंवा काढलेली कोणतीही नोटीस, आदेश किंवा निर्देश यामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला अशी नोटीस, आदेश किंवा निर्देश देण्यात आलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या मुदतीच्या आत प्रशासनाकडे अपील करता येईल. आता हे जे अपील आहे उपजिल्हाधिकारी यांच्या अपात्रतेच्या निर्णयाच्या विरोधात, ते कसं ड्राफ्ट करायचं तर हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी अपिलाचा नमुना मी तुमच्या समोर दाखवतोय. हे जोडपत्र अपिलाचा नमुना. इथे अपील क्रमांक, इथे मोकळी जागा ठेवायची. तर माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांच्या समोर. सध्या मी पुणे येथे प्रॅक्टिस करत असल्यामुळे पुणे झोपडपट्टी प्राधिकरणासमोर अपील कसं दाखल करायचं. वास्तविकता झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम जो 1971चा आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. मुंबई उपनगरे असतील, ठाणे असेल, या शहरांमधल्या झोपडपट्ट्यांसाठी सुद्धा सेक्शन 35 प्रमाणे अपिलाची प्रोव्हिजन दिलेली आहे. तर तुम्ही इथं तुमचे नाव लिहायचंय, झोपडपट्टी धारकांचे, तुमच्या पत्नी असतील त्यांचं नाव लिहायचंय, तिथे तुमचा पत्ता लिहायचा आहे आणि अपील अर्जदार आणि तुमचा इथं दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर लिहायचा आहे. 10 रुपयाचं इथं तिकीट लावायचं आहे. विरुद्ध काय आहे तर उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे, उपायुक्त विभाग क्रमांक पुणे महानगरपालिका पुणे हे प्रतिवादी. आता तुमची अपात्रता ही उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी केलेली आहे आणि त्यांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे झोपडपट्टी पुनर्वसन पुणे यांच्या समोर अपील दाखल करताय. तर यामध्ये तुम्हाला
पात्रतेबद्दलचं अपील. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा पुनर्विकास निर्मूलन पुनर्विकास अधिनियम 1971 अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी पात्रतेबाबतचे अपील. आता अर्जदार अपील करता हे पुणे इथे झोपडपट्टीचं नाव तुमच्या द्यायचंय. येथील झोपडपट्टीमध्ये सण किती वर्षापासून तुम्ही वास्तव्य करत आहात ते लिहायचंय. सदर ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची कारवाई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड पुणे क्षेत्र यांच्या मार्फत सुरू आहे. प्रस्तुत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडपट्टी धारकांची पात्रता यादी, ही पात्रता यादीमध्ये तुमचं अपात्र म्हणून घोषित आलंय, म्हणून सक्षम प्राधिकारी तथा यांनी केलेली असून अर्जदार अपील करता यांचे नाव समाविष्ट नाही. आता हे तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म भरून दिल्यानंतर पुढे तुम्ही जर 2000च्या अगोदरचे तुमच्याकडे पुरावे असतील तर जसं पूर्वी सांगितलं 2015च्या GR प्रमाणे आणि 2011च्या अगोदरचे पुरावे असतील तर 2018च्या GR प्रमाणे तुम्हाला इथे झोपडपट्टीचं नाव लिहायचंय. अपील करत्याचा तुमचा राहण्याचा सध्याचा पत्ता लिहायचा आहे, कधीपासून वास्तव्यात आहेत, त्यानंतर ते राहण्याकरता अपील करता आहेत का झोपडपट्टी क्षेत्रात, नसल्यास का तुम्ही तिथे राहत नाही त्याची कारणं, त्यानंतर झोपडपट्टी क्षेत्रात पात्र ठरवण्यात आले आहे का, असल्यास त्याचा तपशील द्यायचा आहे. 1 जानेवारी 2000 पूर्वीच्या मतदार यादीत मतदार म्हणून नाव समाविष्ट आहे का, तुम्हाला मतदान कार्ड देताना ते मतदारसंघाचं नाव, भाग क्रमांक, अनुक्रमांक इत्यादीचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे. त्याच्यानंतर अपीलकर्त्याने पात्रतेसाठी यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्याकडे किंवा कोर्टात कोणता अर्ज केला आहे का, असल्यास त्याची खरी परिस्थिती ही तुम्हाला इथं नमूद करायची आहे आणि जर नसेल तर नाही म्हणून नमूद करायचंय. त्यानंतर अपीलकर्त्यात परिशिष्ट 2 मध्ये पात्र करण्यात आले नसेल तर त्याची कारणे, की काय कारण आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला परिशिष्ट 2 मध्ये तुमचा समावेश करण्यात आलेला नाही, तुम्हाला अपात्र म्हणून घोषित करण्यात आले, आणि तुम्हाला जर काय आवश्यक वाटेल इतर कोणती अतिरिक्त माहिती तपशील तुम्हाला इथे दाखल करायची. आता इथे ते टाईप केल्यानंतर तुम्हाला अपिलासोबत पुराव्यासाठी दाखल केलेल्या, म्हणजे जसं की तुमच्याकडे रेशनिंग कार्ड असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, तुमचं लाईट बिल असेल किंवा फोटो पास असेल इत्यादी सगळं तुम्हाला सर्व पुरावे इथे नमूद करायचे आहेत. ते पुरावे ह्या अपिलासोबत जोडपत्र ब जो आहे त्याच्यासोबत जोडायचे आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र तयार करायचं. आता प्रतिज्ञापत्रामध्ये आम्ही सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की वरील अर्जामध्ये दिलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार खरी असून याबाबत कुठलीही माहिती चुकीची ठरल्यास, आता ही भारतीय दंड संहिताच्या जागेवरती तुम्हाला भारतीय न्याय संहिता लिहायचं आहे आणि ते भारतीय न्याय संहितेनंतरच त्याच्यामधले जे कलम आहेत तर ते आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे, ते 2 टाकून इथे शिक्षेविषयी भारतात प्रचलित कायदा असलेल्या अन्य कायद्यांतर्गत शिक्षे, म्हणजे मी ही जी तुम्ही माहिती देताय ती खरी आणि बरोबर आहे याबाबतचे तुम्ही प्रतिज्ञापत्र यासोबत जोडलेलं आहे. आता हे तुम्ही अपील दाखल केलं, अपील तुम्ही कुणाकडे दाखल करणार आहे तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे, कुणाविरोधात तर उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांच्या निर्णयाविरोधात. आता ह्या अपिलाचा निर्णय लागला, या अपिलाचा हे अपील सुद्धा तुमचं फेटाळून लावलं, तुमचे जे पुरावे तुम्ही दिलेले आहेत रहिवासाचे ते ग्राह्य धरले नाहीत. तर यासाठी आता काय करायचं, तर त्यासाठी तुम्ही दुसरं अपील करू शकतात का, तर हो निश्चितच. तर ते दुसरं अपील कोणत्या आणि कुठे दाखल करायचे, आता त्यासाठी तुम्हाला मी हे जे शासनाचं अधिसूचना आहे ती अधिसूचना मी थोडक्यात सांगतो की ज्यावेळेस तुमची अपात्रता केली जाते त्यावेळेस तुम्हाला पूर्वी शिखर तक्रार निवारण समिती मुंबईला होती, त्याच्याकडे हे सगळे अपील चालायचे. पण आता ह्या शासन निर्णय जो आलेला आहे 8 मार्च 2017चा, त्यानुसार प्रत्येक शहराच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती, अतिरिक्त मुख्य जिल्हाधिकारी दर्जाच्या एक अध्यक्ष आणि 2 सदस्य म्हणजे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा किंवा आयुक्त आणि आयुक्त बृहन्मुंबई महानगर यांनी प्राधिकृत केलेला उपायुक्त. तर यांनी आता ही मुंबई शहराचे आहे तर 35(1)(अ) अंतर्गत ही तक्रार निवारण समितीकडे तुम्ही दुसरा अपील तुमच्या पात्रतेविरुद्ध करू शकता. ते पात्रतेविरुद्धचं अपील कसं करायचं, ते ड्राफ्ट कसं करायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता या प्रत्येक ठिकाणी जसं तक्रार निवारण समिती मुंबई असेल तर मुंबई, त्यानंतर ठाणे असेल तर ठाणे, मुंबई उपनगर असेल तर मुंबई उपनगर. आता आपण पुण्याच्या जे विभागीय आयुक्त कार्यालयात जे तक्रार निवारण समिती आहे तर
त्याचा कोरम कसा असणार आहे, तर विभागीय आयुक्त पुणे यांनी प्राधिकृत केलेला एक अतिरिक्त जिल्हाधिकारी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा पुणे मंडळ यांचा सदस्य, आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी प्राधिकृत केलेला उपायुक्त, आणि तुमचा जो आदेश झोपडपट्टी धारकाच्या पात्रतेसंदर्भात जो अपील केलेला आहे आणि तुमचा जो आदेश रिजेक्ट केलेला आहे, तर त्या संदर्भात असे अपील दाखल करायचे. आता हे अपील दाखल करताना तुम्हाला कशा पद्धतीने ड्राफ्ट तयार करायचा आहे, तर तो ड्राफ्ट मी तुम्हाला AJRCचा ड्राफ्ट दाखवणार आहोत. तर हा ड्राफ्ट आपण असं समजून घ्या की हा जो अपिलाचा नमुना आहे, हा तक्रार निवारण समितीकडे जे दुसरं अपील आहे, जे तुमचं पहिलं अपील रिजेक्ट झालं, तर त्याच्यासाठी तुम्ही कसं अपील तयार करायचंय, तर इथं 10चं स्टॅम्प टिकीट लावायचंय. तर इथं लिहायचंय, मान्य अध्यक्ष तक्रार निवारण समिती झोपुप्रा पुणे पिंपरी चिंचवड क्षेत्र तथा उपायुक्त महसूल विभागीय आयुक्त कार्यालय विधान भवन पुणे. आता इथं तुम्ही अपीलदार असाल तर अपील तुमचं नाव, तुमच्या पत्नीचं नाव, अर्जदार अपील करता, सध्या राहण्याचा तुमचा सविस्तर पत्ता द्यायचा आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे. आता त्याच्यानंतर विरुद्ध कोण असणार आहे, तर निश्चितच सचिव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी तुमचं पहिलं अपील जे फेटाळलंय त्यांना आपण प्रथम जाब देणार, प्रतिवादी करणार आहे. त्यानंतर उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांना तुम्ही परत पार्टी करणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर डेव्हलपर असेल तर डेव्हलपरला पार्टी करायचंय. त्याच्यानंतर जर कोण प्रतिवादी तुम्हाला ऑब्जेक्शन घेत असेल तुमच्या पात्रतेसंदर्भात, त्याला तुम्ही प्रतिवादी करायचंय. आता त्याच्यानंतर इथं लिहायचंय की महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम 1971 अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या पात्रतेसाठी माननीय सचिव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांनी या अपील क्रमांक रोजी पारित केलेल्या आदेशाविरुद्ध अपील, असं तुमचं हेडिंग राहणार आहे. आता त्या अपीलाची पार्श्वभूमी काय आहे, तर पार्श्वभूमी तुम्हाला लिहायची की पुणे महानगरपालिका यांच्या हद्दीतील कोणती योजना असेल ती योजना, क्षेत्र असेल तर क्षेत्र, माझी झोपडी क्रमांक, इथं झोपडी क्रमांक लिहायचा आहे. हा प्रस्तुत अपिलाचा विषय आहे. यात माझ्या झोपडीबाबत वस्तुस्थिती पुढील प्रमाणे आहे. आता वस्तुस्थिती लिहिताना बरेच लोकांना, झोपडी धारकांना प्रश्न पडतो की काय वस्तुस्थिती लिहायची, तर सदर मिळकतीचे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करतेवेळी अपिलार्थी यांची माहिती घेतलेली नाही, त्यामुळे पात्रता यादीमध्ये अपिलार्थी यांचे नाव आलेले नाही. सदर मिळकतीमध्ये अपिलार्थी व त्यांचे कुटुंबीय मागील किती वर्षापासून तुम्ही तिथं राहत आहात ते एक्झॅक्ट वर्ष इथं टाकायचंय. आणि त्यानंतर इतर कोणत्याही मिळकतीमध्ये अपिलार्थी वास्तव्य करत नाहीत असं तिथे लिहायचंय. त्यानंतर अपिलार्थी यांनी सचिव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांच्याकडे तुम्ही जे अपील दाखल केलंय त्याचा नंबर आणि तो आदेश पारित केलेला आहे, त्या आदेशाविरुद्ध खालील मुद्द्यांवरती तुम्ही अपील करता. आता मुद्दे काय असणार आहेत, तर माननीय प्राधिकारी यांनी त्यांच्या समोर असलेल्या प्रकरणाचा निकाल देण्यापूर्वी अपिलार्थी यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा व पुराव्याचा कोणताही विचार न करता आदेश केलेला आहे. आता पुरावे कोणते असणार आहे, तुमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्स असू शकतं, लाईट बिल असू शकतं, अजून त्या मालकी हक्काचे कोणतेही पुरावे असतील तर ते तुम्ही दिलेले पुरावे त्यांनी ग्राह्य धरले नाहीत. आणि कधी कधी काय होतं की जे विकसक असतात ते तुमचा फॉर्म भरून घेतात पण ते पुढे सबमिट करत नाहीत, त्याच्यामुळे देखील अपात्रता तुमची घोषित करण्यात येते. कधी कधी तुम्ही जोडपत्र जे भरून देता ते व्यवस्थित भरलेलं नसतं, म्हणून तुम्ही अपात्र होता. तर इतक्या वर्षापासून इथे वास्तव्य करत आहात हा पॅरेग्राफ लिहिल्यानंतर तुम्ही तुमचे कागदपत्र जे आहेत ते अपिलार्थी यांचे म्हणणे असे आहे की अपिलार्थी यांनी प्रतिवादी क्रमांक 1 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांच्याकडे पुढील प्रमाणे सबळ कागदपत्र पुरावे सादर केले होते. आता कुठले कुठले पुरावे दिले तर ते तुमचं लाईट बिल असेल की टॅक्स पावती असेल किंवा इतर कोणत्याही घराबाबतची तुमच्याकडे अग्रीमेंट्स असतील तर ते तुम्ही सादर केले होते. आता SRA ज्यावेळेस पाहणी केली त्यावेळेस कशा प्रकारे सर्वेक्षण केलं याची तुम्हाला वैयक्तिक माहिती नाही, आणि या संदर्भात त्यांचे म्हणणे असे आहे की आम्ही इतक्या वर्षापासून राहतो झोपडपट्टी धारक आणि पात्र ठरत असताना देखील प्रतिवादी यांनी सदर पुराव्याचा बाबीचा कोणताही विचार केला नाही, हा तुम्हाला परिच्छेद पुढे नमूद करायचा आहे. आता त्यानंतर शासन निर्णयानुसार तुम्ही जे सबळ पुरावे दाखल केले होते त्याचा मान्य प्राधिकारी यांनी विचार केलेला नाही आणि सदर आदेश अपिलार्थी यांच्यावर अन्याय करणारा आहे, हा परिच्छेद लिहायचा आहे. आता त्याच्यानंतर प्राधिकारी यांनी समोर निकाल देताना जे अनुमान काढलेले निष्कर्ष काढले ते नैसर्गिक न्याय तत्वाच्या मध्ये कधी कधी काय होतं, सेक्शन 36 मध्ये तुम्हाला नोटीस पाठवणं, तुमची प्रॉपर हिअरिंग घेणं हे त्या सक्षम प्राधिकाऱ्यावरती
कायद्याने बंधनकारक आहेत. पण अशा वेळेस काय होतं, विकसक फॉर्म भरून घेतो, तो म्हणतो मी अपिलामध्ये तुम्हाला पात्र करून घेतो आणि तो परस्पर पात्रतेसंदर्भात हेरिंग घेतो. अशा वेळेस काही वेळेस तुम्हाला नोटीस न बजावता, तुमचं हेरिंग न घेता तुम्हाला अपात्र घोषित करण्यात येतं. तर हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुद्ध आहेत आणि कायद्याच्या तरतुदी विरुद्ध आहे, हे तुम्हाला नमूद करायचंय. त्यामुळे हा आदेश अपिलार्थी यांच्यावर अन्यायकारक आहे. आता तुम्ही जे पुरावे दाखल केलेत आणि तुम्हाला असं लक्षात आलं की अपील दाखल करताना आपण ते पुरावे दाखल केले नव्हते, तर ते नव्याने पुरावे दाखल करता येतात का? तर निश्चितपणे हो. तर तुम्हाला जे नव्याने पुरावे कोणते सापडले असतील तर ते तुम्ही शिखर तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकता. त्यासाठी तुम्हाला यायचंय, अपिलार्थी यांनी प्रतिवादी यांच्या समोर सन 2000 पूर्वीचे दाखल केलेल्या पुरावे व्यतिरिक्त नवीन पुरावे दाखल झाले असल्यास ते सबळ पुरावे साक्षांकित करून जोडायचे. आता याच्यात अजून एक मुद्दा आहे, जर तुम्हाला इथे कोणते पुरावे नसतील पण सुनावणीच्या वेळेस कोणते जादा पुरावे तुम्हाला मिळाले असतील तर ते मांडण्याची तुम्ही परवानगी अगोदरच घेऊन ठेवायची आहे. त्याचा क्लॉज तुम्ही तिथे तसा परिच्छेद मध्ये नमूद करायचा आहे. आणि आव्हानित केलेला जो आदेश आहे तो 30 दिवसात तुम्हाला आव्हानित केला असेल तर 30 दिवसात केलेला आहे असं नमूद करायचं आहे. आणि जर मुदतीनंतर दाखल केलेला आहे तर त्यासाठी विलंब माफीचा वेगळा अर्ज, आणि का विलंब झाला तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी आणि अपील दुसरे दाखल करण्यासाठी, हेही देखील नमूद करायचे आहे. आणि अजून अद्याप पावे तो कोणत्याही कोर्टात अपील दाखल केलेले असल्यास तसं नमूद करायचंय, नसल्यास ते नाही असं नमूद करायचंय. आता आपल्याच कुटुंबातील इतर कोणते आजोबा, बहीण, भाऊ यांनी या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात अन्यत्र कुठेही त्यांनी त्याची योजनेचा लाभ घेतला असेल तर ते लाभ घेतला आहे का कसे हे स्पष्टपणे नमूद करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक कुटुंब, एक झोपडी, एक फ्लॅट या योजनेमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने अडथळा येऊ नये यासाठी तुम्हाला हे संपूर्ण माहिती इथे द्यायची आहे. आणि जर ते 2018च्या अगोदर जर तुमची पात्रता यादी तयार झालेली आहे तर निश्चितच तो GR मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तुम्ही 2 घरांसाठी कसे पात्र होता जर जुन्या योजनेमध्ये तुमचा समावेश केला असेल आणि जर पूर्वलक्षी प्रभावाने जर हा न्याय निर्णय लागू होत नसेल तर त्या संदर्भात मी आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. पण हा जो आहे अपात्रतेविरुद्धातले जे 2 अपील आहेत ते तुम्हाला सर्व झोपडपट्टी धारकांसाठी फार महत्वाचे आहेत. आणि तुम्ही अपात्रतेतून पात्रता होऊन तुम्हाला मोफत 300 स्क्वेअर फूटचं जे घर मिळणार आहे त्यासाठी तुम्ही पात्र कसे व्हायचं, त्यासाठी अपील कसं तयार करायचं, त्यासाठी हा विशेषतः व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर आता द्वितीय अपील समितीसमोर जे तुम्ही पुरावे दाखल करणार आहात, म्हणजे मनपाची घरपट्टी, पाणीपट्टी, इलेक्ट्रिक बिल, मतदार यादी, मतदार कार्ड किंवा झोपडी पास, तर हा झोपडपट्टी पास, तर हे सगळे पुरावे तुम्हाला तिथे जोडायचे आहेत. त्यानंतर जे प्रतिवादी आहेत त्यांना या जो तुमचा अपील मेमो आहे त्याचे प्रिंटआउट काढून संच तयार करायचे आहे, त्या संचाची प्रत तुम्हाला जोडायची. आणि पुढे जर तुमची जी प्रेयर असते ती प्रेयर कशी लिहायची, तरी मेहरबान कोर्टास विनंती की प्रस्तुतचे अपील मान्य करण्यात यावे. सचिव झोपडीपुरा पुणे यांच्याकडील अपील क्रमांक रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्यात यावा व योग्य आदेश पारित करण्यात यावे. तसेच अपिलार्थी सदर SRA योजनेत पात्र ठरत आहेत असा हुकूम पारित करण्यात यावा. आवश्यकता भासल्यास अपिलामध्ये दुरुस्ती करण्याची परवानगी देण्यात यावी. इतर योग्य व न्यायाचे हुकूम पारित करण्यात यावे. आता हे झाल्यानंतर इथे तुमचं नाव सही करायचे. त्यानंतर अपिलार्थीतर्फे ऍडव्होकेट असेल तर ऍडव्होकेट, तुम्ही स्वतः जर का हजर होणार असेल तर अपिलार्थीतर्फे ऍडव्होकेटची गरज नाही, इथे तुम्ही स्वतः देखील अपील दाखल करू शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला प्रतिज्ञापत्र खाली जोडायचंय. त्याच्यामध्ये लिहायचंय मी, वय, तुमचं वर्ष, धंदा काय करता, राहणार, पत्ता लिहायचा आहे. सत्य प्रतिनिधीवर कथन करतो की वरील अपिलामध्ये दिलेली माहिती माझ्या माहिती व समजुतीप्रमाणे खरे आहेत. यात कुठलीही माहिती चुकीची आढळल्यास मी भारतीय न्याय संहितेचे कलम 212, 217 हे महत्वाचं आहे. पूर्वी IPC होता भारतीय दंड संहिता, आता भारतीय न्याय संहितेचे 212, 217 प्रमाणे दंडनीय कारवाई शिक्षेस पात्र राहील अथवा भारतात प्रचलित असलेल्या कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे. आता याच्यामध्ये तुमचं नाव आणि सही करायची. तर हे झालं तुमचं सेकंड अपील.
जेव्हा सेकंड अपील तयार होईल त्यावेळेस सेकंड अपीलाची तक्रार निवारण समिती, ज्याच्यामध्ये उपायुक्त दर्जाचा अधिकारी, म्हाडाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिकेचे उपायुक्त दर्जाचे अधिकारी तुमची सुनावणी घेतील आणि तुमच्या अपात्रतेतून तुम्हाला पात्र करतील. तर मित्रांनो, ही जी 2 अपील मी सांगितले आहेत आणि हे जे 2 GR सांगितले आहेत पात्रतेसंदर्भात 2015, 16 मे 2015 आणि 16 मे 2018 आणि याच्यामधील ही जोडपत्र हे तुम्हाला अपात्रतेतून पात्र होण्यासाठी फार महत्वाचे आहे. आणि जर तुम्ही अपात्र झाला तर तुम्हाला घाबरून जायची काही गरज नाहीये. तुम्हाला अशा पद्धतीने पहिल्यांदा एक अपील जे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर करायचंय. यांनी जर तुमच्या विरोधात निकाल दिला तर तुम्हाला परत तक्रार निवारण समितीकडे अपील करण्याची मुभा आहे. ते अपील कसं करायचं तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही अपात्रतेतून पात्र व्हा. तुम्हाला मोफत जे शासनाच्या नियमाप्रमाणे 2015च्या मोफत घर आहे ते 300 स्क्वेअर फूटचं मिळवा. जर तुमच्याकडे 2000 अगोदरचा पुरावा नसेल तर काही सशुल्क पुनर्वसन जे 2018चा GR आहे त्याच्यामुळे प्रमाणे तुम्ही 2018च्या GR प्रमाणे रक्कम रुपये 3 लाखापेक्षा अधिक नसणारी रक्कम भरून पुन्हा एकदा ते घर मिळवण्यास पात्र आहात. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लाईक्स आणि सबस्क्राईब करत राहा. तुम्हाला झोपडपट्टी असेल, रेरा असेल या संदर्भात येणाऱ्या शासन निर्णयांची तुम्हाला कसं अपील करायची याची प्रॅक्टिकल माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा.